नमस्कार मित्र हो, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर सध्या कोकणात शिमगोत्सव जोरात सुरू आहे आणि या शिमगोत्सवाचं एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक गावाची ग्रामदेवतेची पालखी आपल्या पालखीमध्ये विराजमान होऊन प्रत्येक भक्ताच्या भेटीला त्याच्या घरी जात असते आणि असाच आज सोहळा असणार आहे। आज आपल्या मित्रांच्या घरी पालखीचं आगमन झालं आहे। आई चंडिका देवी आमच्या मालगुण गावाची ग्रामदेवता आहे, तर तिचा म्हणजे तिची पालखी प्रत्येकाच्याच घरोघरी जाणार आहे। तर आम्ही देखील या सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहणार आहोत। कसं आहे, प्रत्येक गावागावाची पालखी नाचवण्याची एक विशिष्ट पद्धत असते, तर प्रत्येकजण पालखी कसा नाचवतो तर हे तुम्हाला पाहता येणार आहे। आणि मी माझी मुलगी अनु एक सेम टी शर्ट परिधान करून आम्ही देखील ह्या पालखी सोहळ्यात आता उपस्थित राहणार आहोत। चला, आणि ते बघताय पालखीचं आगमन झालेलं आहे। आता पालखी आपल्या मित्राच्या घरी जाईल। आणि पालखीचं आगमन झालेलं आहे। पालखी प्रत्येक जण नाचवतोय। कधी आलात कधी? 2 दिवस झाले।
आणि सगळ्यात महत्त्वाचा एक विषय म्हणजे जेव्हा पालखी घरी बसते नाचून खेळून, त्यानंतर मग प्रसादाचं वाटप होत असतं. तर इथे आपल्याकडे इडली आहे आणि इडलीवर चवीने ताव मारते सुनील. हे बघा चटणी आणि इडली, फक्त चटणीच दिसते, इडली फस्त गेली. आणि इथे देखील सगळे मित्र बघा चवीने ताव मारतायत. इडली आणि चटणी बघा. तू नाही खाल्लीस? नाही. इकडे नंदू आता इडली नाही खाता. आणि स्वप्नेशने बघा किती घेतल्यात, 3 इडल्या घेतल्यात. हा हो दे. मयूर घे. मी नंतर घेतो तिला. इकडे आदू देखील चवीने ताव मारतोय बघा इडलीवर. आरामात खा. साहेब वर बघा. चला इडली खाऊन झाल्यावर कोल्ड्रिंकची पण सोय आहे बघा. मँगो आणि फायनली आमचा बाबू देखील आलेला आहे छान पैकी कमळासारख्या त्याने 1 2 3 4 5 8 जणू कमळ वाचतंय वरून इडल्यांचा कमळ. आणि आमचे मित्रमंडळ गॉगल वेगल लावून आलेले आहेत बघा इडलीवर ताव मारताना. आता चालू आहे आता चालू दे. चल तुला देऊ का? उशीर झाला. नको मी माझं झालेलं आहे. बाबू जरा इकडे बघ. 1 नंबर काम आहे तुझं. घरच्या गोट्या किती बदल दोन काही आमच्या घरच्या धंदा बिंदा व्यवस्थित चालला पाहिजे. पैशाचा आपण सोबत सांभाळून दुसरी 2 ओट्या भरलेल्या आहेत. धंदा बिंदा व्यवस्थित चालला पाहिजे. पैशाच्या आपण विरुद्ध सोबत सांभाळतो. लग्न जमलं पुढच्या वर्षी फुलं पाकळी येतील. बांधणे करून घ्या. लग्न जोड्या इथं बसली पाहिजे. सांगून बांधणे करून घ्या आधी अमित बघ एवढं दात काढला अमित. आत्ताच बघितले तर पालखी दुसऱ्या घरी जायला प्रस्थान पालखीने केलं. कसं आहे आता आपला मित्र आहे जो शैलेश पेडणेकर त्यांच्या घरात पालखी आली होती आणि तिथे आपण पालखी सोहळ्याला गेलो होतो. पालखी वैविध्यपूर्ण आणि विशिष्ट पद्धतीने वेगळ्या पद्धतीने नाचवली जाते. काही भागात फक्त डोला न हलवता नाचवण्याची पद्धत आहे, तर आपल्याकडे डोला हलवून नाचतात आणि एक वेगवेगळ्या पद्धतीने नाचतात. अगदी लहानांपासून अगदी थोरापर्यंत पालखी एक वेगळे एनर्जेटिक
एक वेगळ्या ऊर्जेने नाचवत असतात. पालखी नाचून आपण दमलो जरी तरी त्याचा आपल्याला असं वाटत नाही की आपण दमलो. एक वेगळी ऊर्जा आपल्यात समाविष्ट झालेली असते आणि आपण पालखी एक वेगळ्या पद्धतीनं नाचवत असतो. तर पालखी त्यानंतर घरी बसले आणि त्यानंतर मग सगळ्यांनी नमस्कार केला आणि त्यानंतर जे मुख्य गुरव असतात त्यांनी आई देवीला, चंडिका देवीला साकडं घातलं की सगळ्यांच्या सुखशांतीची कामना केली. तर असा त्यानंतर मग पालखी दुसऱ्या घरी जायला प्रस्थान होते. तर असा एक वेगळा सोहळा तुमच्यापर्यंत मी पोचवला. आपल्या घरी पालखी येणार आहे ती 23 एप्रिलला. त्यानंतर तो वेगळा व्हिडिओ होणार आहे, एक वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण नक्कीच व्हिडिओ असेल, कारण त्या दिवशी मांड आहे. तर आता निरोप घेतो. व्हिडिओ कसा वाटला ते आवर्जून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन ऑलवर प्रेस करा, जेणेकरून आपल्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. भेटूया एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.